मैदानामध्ये दोन्ही संघाला पाहू शकाल आपण, दोन्ही कारावचेच संघ, एक HD11 आणि एक श्री सिद्धविनायक संघ काराव. गोलंदाज असेल कुणाल दरोडा. ओपनिंग जोडी पाहू शकाल मैदानामध्ये, मनोज आणि राकेश. जोज राकेश निघत नॉट आउट केलेला, 7 बॉल 33 खेळलेला. तयार पंचांच्या उजव्या साईडने कुणाल दरोडा, स्ट्राईकला असेल तो मनोज कांबडी. पाहू शकाल दोन्ही संघ एकच गावातले एकमेकांसमोर. दुसऱ्या फेरीतली लढत. पहिला चेंडू पाहूया किती धाव्यांसाठी. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मनोजच्या बॅटमधनं पहिला चौकार. चांगला असा चेंडू होता, चांगल्या चेंडूवर चांगला फटका आलाय आणि फटक्याचा चांगला फटका आलाय 4चा. फुलटच चेंडू. लक्की बघत होते त्यांच्या आवाकाच्या बाहेर, बॉल गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार कुणाल दरोडा. पहिला चेंडू 4 धावा. तोच कुणाल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया. कैलाश मेंगल क्षेत्ररक्षणाखाली आणि उचलतो फेकतो तोपर्यंत एकच धाव. एक धाव समाधान मानावं लागेल. चांगला असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल कैलाश कडनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या साईडनं. आता स्ट्राईकला आलाय तो राकेश. निगतच्या मॅच मध्ये चांगला चमकणारा हा बॅट्समॅन मोठे मोठे फटके मारण्यासाठी ना जाणला जातोय. पुढील चेंडू त्याच्यासाठी. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन आणि लक्की येतोय बॉल खाली आणि उचल. लक्कीच्या आवाकाच्या बाहेर बॉल आणि हा येतोय चौकार. चांगली गोल, चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. पहिल्या बॉलवर चौकार. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवर चौकार. अद्यापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूवर 9 धाव. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू राकेशसाठी. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड राकेश कांबडीच्या बॅट मधला षटकार. मात्र एकच सिंगल धाव आणि बॅक टू बॅक 3 असे चांगले मोठे फटके पाहायला मिळतात आपल्याला. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा राकेशसाठी. राकेशचा पुन्हा एकदा हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मला वाटतं राकेश पूर्ण मोठे फटकेच खाण्याच्या ह्याच्यात आहे. बॅक टू बॅक 3 मोठे फटके घेतलेत. एक चौकार, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा चौकार. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडू मध्ये 19 धावा खर्च केल्यात कुणालने. पुढील चेंडू राकेशसाठी. पाहूया शेवटचा चेंडू असेल कोणाच्या नावावर असेल. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. जेल खाली येतो योगेश सराय. पाहूया. जेल उडवले आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये जेल पकडले. चांगली अशी कॅच, चांगली अशी जेल पकडले योगेश सरायने. पहिल्या अटॅम्प मधून निसटली, दुसऱ्या अटॅम्प मध्ये जेल पकडले आणि लास्टच्या बॉलला येतोय हा विकेट.
धाव संख्या झाली ती 19, एक गड्याच्या मोबदल्यात. आता राकेशची जागा भरून काढण्यासाठी जाते तो प्रथमेश. लक्की पिवन दुसरा गोलंदाज तयार. स्ट्राईकला असेल तो मनोज कांबळे. अद्यापर्यंत 2 चेंडू खेळला आणि 5 धावा खर्च करा. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलतोय का पाहूया. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चांगली गोलंदाजी. थर्ड अंपायरची हाईट चांगला चौकार पाहायला मिळतो आपल्याला मनोजच्या बॅटमधून. पाहूया फेअर डिलिव्हरी. चांगला असा चेंडू. चांगल्या चेंडूवर चांगल्या धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडने. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा आणि हा निर्धाव चेंडू. कुठेतरी मोठा फटका खाल्ल्यानंतर कुठला तरी कमबॅक करतोय गोलंदाज लक्की. पुढील चेंडू मनोजसाठी. पुन्हा एकदा कालून मारण्याचा प्रयत्नात मनोज येतोय. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. पूर्ण एक धावावर समाधान मानावे लागेल. आता जो स्ट्राईक आणण्याचं काम केलंय प्रथमेशला. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत लकीने. 5 धावा खर्च केल्यात. पाहूया पुढील चेंडू आता प्रथमेश साठी. एक हार्ड हिटर बॅट्समन. फुल टच चेंडू. पाहूया फुल टच चेंडूचा फायदा. जेल खाली येतोय कुणाल दरोडा पण त्याच्या हात आवाकाच्या बाहेर. जेल उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगला प्रयत्न केले कुणालने पण झेल काही पकडता आली नाही. पुढील चेंडू मनोज साठी. पुढील चेंडू पण मनोज साठी. उंचावर मारण्याचा प्रयत्नात पण खट्टी. डॉट चेंडू येतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि कुठेतरी 7 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी मानावी लागेल लक्की कडनं. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय स्वतः गोलंदाज लक्की. झेल उडाली. उचलतोय फेकतोय तोपर्यंत पाहूया. पंचांचा थर्ड अंपायरची मागणी. पाहूया धाव संख्या झाली आतापर्यंत 25. अजूनही या चेंडूचा स्कोर सांगायचा बाकी आहे. त्यामुळे दोन्ही टीमांनी जरा हे घ्यायचंय.
थर्ड अंपायरचा इथनं निर्णय झालाय तो आउट असेल बॅट्समन बॅट हवेत असल्यामुळे बॅट हवेत आहे एक धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 26 चांगली गोलंदाजी मानावी लागेल लक्कीने 6 चेंडू टाकले आणि 7 धावा खर्च केल्याने एक विकेट प्राप्त केली आता पाहूया पुढील बॅट्समन अजय बॉलर असेल तो मनोज पारधी धाव संख्या झाली ती 26 पाहूया पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार मनोज तो अजय पहिला चेंडू स्लोअर गतीचा पाहूया हा येतोय अजयच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत असा चौकाराने धाव संख्येत भर होते ती 30 दोघांची खेळी एकमेकाला माहिती आहेत दोन्ही संघ एकमेका ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात या दोन्ही संघांचा विचार केला तर मात्र दोन्ही संघ एकमेकातच प्रॅक्टिस करत असतात आणि दोन्ही संघांची खेळी एकमेकाला माहित आहे जाऊया मैदानाकडे पुढील चेंडू अजयसाठी पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट चेंडू पंच आमच्याकडे वळून सांगतात कुठेतरी मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज भडकतोय आणि खराब चेंडूची सांगता होते मैदानामधना जो मनोज आतापर्यंत एकच चेंडू टाकतोय आणि 5 धावा खर्च करतोय पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण येतोय कुणाल आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव एक धावेने धाव संख्येत भर होते ती 32 चा प्रयत्न पण रिवर्स असक्सेसफुल होते पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न त्याने खोदून काढलेला चेंडू एकच धाव चांगली गोलंदाजी मानावी लागेल मनोजकडनं पहिल्या चेंडूवर चौका 4 खाल्ल्यानंतर कुठेतरी भडकल्यानंतर वाईट टाकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि नंतर डॉट काढतो आणि पुन्हा एकदा एक धाव अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करत मनोजने आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय ते अजयला आतापर्यंत 2 चेंडू खेळले आणि 2 चेंडूवर 5 धावा अजयच्या खात्यात जमा आहेत पुढील चेंडू अजयसाठी उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया झेल खाली येतोय लक्की आणि चांगली अशी झेल पाहायला मिळाली आपल्याला लक्की कडनं आतापर्यंत ओपनिंगचा जो फलंदाज पाहू शकाल आपण मैदानामध्ये तो आतापर्यंत मैदानामध्ये 9 चेंडू आणि 12 धावा वर खेळतोय आता जो बॅट्समन जाते तो सागर कांबडी 33 3 गड्याच्या मोबदल्यात 33 अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक
आता जो सागर हार्ड हिटर, एक बॅट्समन, एक ऑलराऊंडर. आता मैदानामध्ये जोडी पाहू शकाल तुम्ही, मनोज आणि सागर. एका साईडले सागर तर दुसऱ्या साईडला मनोज. एका साईडला पुन्हा सागरसाठी पहिला चेंडू. आल्या मोठ्या फटकाचा प्रयत्नात पाहूया, जल खाली येतोय लक्की आणि लक्कीच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने 10 संख्येत भर होते ती. 39. आल्या आपल्या नावाचा छाप सोडतोय सागर. आल्याच पहिल्या बॉलवर मोठा फटका खेचतोय. आता पाहूया पुढील गोलंदाज. तुम्ही पाहू शकाल एक आकाश मेंगाल. धाव संख्या झाली ती 39. आता शेवटचं षटक असेल, हाणामारीचा षटक असेल. हाणामारीच्या षटकात पाहूया कोण किती कोणाला हाणतोय. पहिला चेंडू मनोजसाठी उंचावरून मारण्याचा प्रयत्नात पाहूया किती धावांसाठी. हा येतोय 1 बाउन्स, चौकार. आल्या पहिल्याच बॉलवर आकाशला दाखवतोय चौकार. चांगला असा फटका मनोजच्या बॅटमधनं. धाव संख्या झाली ती 43. पहिल्या चेंडूवर पहिलाच फटका मनोज दाखवतोय आकाशला. पुढील चेंडू पाहूया मनोज साठी. पण या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांकडे मोठमोठे फलंदाज आहेत. सिद्धिनायक संघाकडे पण फलंदाज आहेत आणि HD लोन संघाकडे पण फलंदाज आहेत. हा येतोय दुसरा ब्रँडेड षटकार. पहिला चौकार तर दुसरा षटकार. काय फलंदाजी करतोय मनोज. कुठेतरी तो 11 चेंडूवर 22 धावेवर खेळतोय मनोज. ओपनिंगचा फलंदाज तुम्ही मैदानामध्ये आतापर्यंत पाहू शकाल. धाव संख्या झाली ती 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 4 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिचचा चेंडू. पुढील चेंडू मनोजसाठी पाहूया. हा उंचावर मारणं, हलक्या हाताने कट केलेला चेंडू. कुणाल येतोय, उचलतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय सागरला. जो सागर आल्या पहिल्या बॉलवर षटकार मारलेला होता तोच सागर. आपण आकाशला माहिती आहे सागर. आकाशसाठी सागरसाठी चेंडू. पुन्हा एकदा हा प्लेनचा चेंडू आणि हा काय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मला दुपारचा जेवणच सागरचा षटकारांनी होतोय का काय. 2 बॉल 2 षटकार. आकाश सागर. पाहूया बॉलवर सागरची षटक हॅट्रिक पूर्ण होईल का. पुन्हा एकदा आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. योग्य क्षेत्ररक्षण आणि उचलतोय, फेकतोय तोपर्यंत 1च धाव पूर्ण. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया कोणाच्या नावावर पडतोय, गोलंदाज की बॅट्समन. दोन्ही कर्णधार मैदानामध्ये पाहू शकाल. कुणाल दरोडा आणि सागर कांबळे. फुलटॉसचा चेंडू पाहूया. नो मॅच मध्ये पडलेला चेंडू आणि हा येतोय A1 क्वालिटीचा मनोजच्या बॅटमधून 2 क्वालिटीचा षटकार. धाव संख्या झाली ती 63. आकाशचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 24 धावा खर्च केल्यात.
दोन्ही दोन्ही संघांकडे बॅट्समन आहेत. एच डी विलन संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये पण खूप बॅट्समन आहेत. आणि आता पाहूया गोलंदाजी कशी होते ती श्री सिद्धनायक संघाकडनं. तुम्ही पाहू शकाल आता ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहू शकाल एच डी विलन संघाची कुणाल दरोडा आणि गणेश गिरा. चला गोलंदाज पाहू शकाल तुम्ही राकेश. एच डी विलन संघ पाहू शकाल एच डी विलन संघाची ओपनिंग जोडी पाहू शकाल तुम्ही मैदानामध्ये कुणाल दरोडा आणि गणेश गिरा. बॉलर असेल तो स्ट्राईक. येणारे 24 चेंडू 64 डावांची गरज. आणि पाहूया पहिला चेंडू गणेश साठी. प्रॅक्टिसला दोन्ही आमने सामने खूप वेळा पाहिल्यात आता मैदानामध्ये. एकत्र पाहूया कोणाचा विजय होतो इथना. पहिला चेंडू खोलून टाकलेला आणि चांगला असा निर्धाव चेंडू हलक्या हाताने खेळलेला. पहिला चेंडू येतोय डॉट. पुढील चेंडू पुन्हा एकदा राकेश तयार. गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने दुसरा चेंडू आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय मनोज कांबळी पाहूया. आणि झेल होते जमिनीला दान. उचलतोय फेकतोय तोपर्यंत थर्ड अंपायरची मागणी मैदानामध्ये. थर्ड अंपायरची मागणी झाली मैदानामध्ये पाहूया. फलंदाजीत न होतोय बाद. चांगली गणेश गिरा मात्र स्वस्तात बाद होतोय. पाहायला गेला तर मागच्या फेरीमध्ये चांगली फलंदाजी केली होती गणेश गिराने. आणि आता गणेश गिराची जागा भरून काढण्यासाठी जातोय कैलास.
आतापर्यंत राकेश 2 चेंडू फेकतोय आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करतोय आणि रन आउटच्या स्वरूपात 1 विकेट प्राप्त करतोय. पुन्हा गोलंदाज तयार राकेश कांबळे. फुल टॉस चेंडू, पण फुल टॉस चेंडूचा काही फायदा उचलता आला नाही. अजय येतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय कुणालला. जो कुणाल मोठे मोठे फटके मारण्यासाठी नावाजलेला जातो. छोटा पॅकेट बडा धमाका. पाहूयात त्याच्यासाठी. गोलंदाज तयार राकेश. नॉन स्ट्राईकला 3 चेंडू उभा असल्यामुळे आता तो स्ट्राईकला आणण्याचा काम केलाय कैलासने. त्याच्यासाठी पहिला चेंडू पाहूया. राकेश टू कुणाल. रिवर्सचा प्रयत्न आणि हा का एष्ट्या उद्ध्वस्त्या. पहिल्याच चौथ्या बॉलवर दुसरा गडी गारद. रिवर्सचा प्रयत्न करायचा होता म्हणून रिवर्स असक्सेसफुल झाला आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात राकेशने. चांगली गोलंदाजी मानावी लागेल राकेशकडनं. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. आता दुसरा बॅट्समन जातोय तो लक्की. चला गोलंदाज तयार राकेश. लक्की आलाय. चांगल्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेने धाव संख्येत बरोबर होते ती 3. आता शेवटचा चेंडू असेल या षटकातला. तुम्ही पंच पाहू शकाल मैदानामध्ये. सुनील शीद आणि प्रकाश निरगुडा चांगले असे दोन्ही नावाजलेले पंच. या धावेने धाव संख्येत बरोबर होते ती 4. आतापर्यंत 6 चेंडू टाकलेत आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात राकेशने. आता पुढील गोलंदाज पाहूया. सागर. जशी लहान भावाने गोलंदाजी केली आहे तशीच मोठ्या भावाला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. पाहूया सागरची गोलंदाजी कशी होते ती. राकेशने तर चांगली गोलंदाजी केली. आता सागरची गोलंदाजी पाहूया. आता क्षेत्ररक्षक हे झालंय. आता तुम्ही पाहू शकाल सर्कलच्या बाहेर फास्ट फिल्डर. चांगला असा चेंडू. कैलासला काही समजलं नाही. आलाय कसा बॉल टाकलाय कसा निघून गेलाय. तुम्ही यष्टिकाकडे पाहू शकाल. विजय डोके उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. दिनेश येतोय झेल खाली आणि जमिनीला होते दान. उचल पाहूया किती धावांसाठी उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय लक्की. मी म्हणत होतो कुठेतरी धाव घेण्याची गरज होती का. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो लक्की. आता 5व्या क्रमांकाचा बॅट्समन जातोय मैदानामध्ये आकाश मेंगाल. दोन्ही भावांची जोडी मैदानात पाहू शकाल. एक कैलास मेंगाल तर एक आकाश मेंगाल. कार्पेटच्या साहाय्यानं खोदून काढलेला बॉल. अजय येतोय
बॉल खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धावावर समाधान मानावे लागेल. आता जो पाहूया स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय आकाशला. आकाश साठी चेंडू सागरचा आल्या आल्या स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न जातोय. पाहूया दिनेश येतोय बॉल खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धाव संख्येत भर होते 3 धाव. आता इथनं कुठनं तरी आकाशला मोठे मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत सागरने 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. फुल टॉसचा चेंडू हलक्या हाताने कट केलेला. पाहूया बचाला असा थ्रो आणि 2 धावा. 2 धावेने धाव संख्येत भर होते ती 11. पुढील चेंडू आकाश साठे. शेवटचा चेंडू असेल. कार्पेटच्या साह्यानं खोदून काढलेला चेंडू. दिनेश येतोय चेंडू खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धावेने धाव संख्येत भर होते ती 12. आता येणारे 12 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. आता इथनं प्रत्येक बॉलवर मोठे फटके खेचावे लागतील आकाशला. आणि 52 धाव्यांची गरज. आता इथनं आकाशला बॅक टू बॅक मोठे फटके खेचावे लागतील. गोलंदाज तयार अजय. आकाशसाठी पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया हा येतोय A1 क्वालिटीचा आकाशच्या बॅट मध्ये षटकार. आता इथून आकाशला अजूनही 7 षटकार खेचावे लागतील आपला संघ विजय करायचा असेल तर. आता येणाऱ्या 11 चेंडू आणि 46 धावांची गरज. बॅक टू बॅक 60 षट. आता इथं आकाशला 7 षटकार मारावे लागतील. दुसरा चेंडू पाहूया हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पहिला षटकार ते दुसरा चौकार. अजयवर पूर्णपणे हल्ले चढवले गेलेले आहेत. आकाशने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर विशालजी दुर्गे सरांकडनं 500 रुपयाचं क्रॅश प्राइज. आकाशने बॅक टू बॅक 2 छोटे मोठे फटके दाखवलेत. पाहूया तिसरा चेंडू आकाशसाठी पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. जेल खाली येतोय. गोलंदाज स्वतः अजय टोपले आणि जेल कॅरी करतोय अजय.
इथनं बॅक टू बॅक दोन मोठे फटके खेचून काढल्यानंतर आकाश कुठेतरी झेल बाद होतोय. आत्ता समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. मनोज पारधी पाहू शकाल मैदानामध्ये. मनोज साठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. 3 षटकार मारले तर विशाल जी दुर्गे यांच्याकडनं रोख कॅश 1000 रुपये. बॅक टू बॅक 3 षटकार. पाहूया पहिला चेंडू. पाव्या गोलंदाज तयार. अजय पाव्या मागे उडाले. जेल जेल खाली येतोय निकेश आणि जेल जमिनीला दान. बोतडा फाट्या. आता इथं जर योगेश योगेश सर असते तर निकेशला काहीतरी सांगलं असतं, पण काय शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कैलाससाठी पण सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइस. हा येतोय निर्धावाचा चेंडू. आता येणारे 7 चेंडू आणि 41 धाव्यांची. पुढील चेंडू कैलाससाठी. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड कैलासच्या बॅटमधनं 70 बॅटमधनं येतोय ब्रँडेड षटकार. 6 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. आता इथनं प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारावा लागेल. बॅक टू बॅक 6 षटकार मारावे लागतील. आपला संघ जर एच संघाला जर आपला संघ विजय करायचा असेल तर इथनं मनोज पारधीला बॅक टू बॅक 6 षटकार मारावे लागतील. इथनं एक बॉल निर्धाव. विजय डोके फुल. पावया 9 चेंडू पंचांनी घोषित केला आणि हा येतोय मनोजच्या बॅट मधून A1 B1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आणि विजय डोकेंसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइस विशालजी दुर्गे यांच्याकडून. पहिला चेंडू नो टाकतो. आता समीकरण बदलले. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा काय चांगला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू. आता कुठेतरी इथनं कैलासला 5 बॉलला 5 मोठे फटके खेचावे लागतील. आपला संघ जर इथनं विजय करायचा असेल तर प्रत्येक बॉलवर कैलासला हल्ला चढवायला लागतील. पाव्या गोलंदाज तयार. विजय पंचांच्या पहिला चेंडू झेल खाली. स्वतः गोलंदाज आणि झेल जमिनीला दान. एकेरी दुकेरी धावेने काय होऊ शकत नाही मित्रांनो, पण इतना मोठे फटके मारण्याची जरूरत आहे. आता ती वेळ सुद्धा निघून गेली. आता कुठेतरी चमत्कार करण्याची जरूरत असेल. कुठेतरी एक खराब चेंडू आणि सामन्यात येण्याची या संधी. पाहूया कुठला संघ दात्रीवाडी संघासमोर खेळतोय. आल्या आल्या बापरे मोठा फटका मारलाय कैलासच्या बॅट मधनं. 70 बॅट मधनं येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हे फटके कुठेतरी अगोदरच मारण्याची जरूरत होती, पण ते आता शेवटच्या क्षणाला येतात. पण हे फटके जर अगोदरच कुठनं तरी मारले असते तर कुठेतरी अर्धा स्कोर उभा केला असता, पण ते काही जमलं शकलं नाही. आता येणारे 3 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज.
आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोचवत राहू आणि बॉल टू बॉल स्कोर सांगत राहू. पुढील चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. आता समीकरण चेंज झालंय, पण इथनं पूर्णपणे संघ श्री सिद्धनाथ संघ क्रिकेट संघ काराव हा आपल्या बाजूने खेळ प्राप्त करतोय आणि हा एस टी उद्ध्वस्त्या कैलासचा होतो इथं खेळ समाप्त. आता पाहूया त्याची जागा भरून काढण्यासाठी कोण जातोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हा जातोय लेफ्टी बॅट्समन योगेश सराई. एक लेफ्टी बॅट्समन ज्याची बॅटिंग पाहायला खूप खतरनाक होती, आता तो काही सध्या फ्लॉप मध्ये चाललाय. हा बॅट्समन म्हटला तर मागच्या टायमाला खूप फॉर्म मध्ये होता, आता इथनं काहीतरी त्याचा फॉर्म बल चालू झाला. जिथनं संसाराला लागलाय तिथनं त्याचं क्रिकेट बंद झालंय. इथनं संघ विजय होतो, तो श्री सिद्धनायक संघ विजय होतो. आणि आता आता 5 ते 10 मिनिटाचा रिक्स